पेट माशाला नक्की असा कोणता रोग झाला आहे आणि कोणता असा काय चावला आहे की तो काटा सुद्धा वेगळा झाला आहे. आणि आज भेटलेले पापलेट कसे एकदम फ्रेश आणि ताजे आहेत ते व्हिडिओच्या मी नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे ना दादा, स्वागत करतो तुमचं DD ब्लॉगचा दिवस 44. आज संध्याकाळी आपण निघाले ते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पापलेट मारतात ते म्हणजे आमच्या वराशीच्या बाहेर. फटाफट आम्ही त्या जागेवर निघाले आणि इकडे आपल्या मित्राची बोटसुद्धा चालली होती. फटाफट आम्ही जाला मारून घेतली आहे आणि हा निसर्गरम्य नजारा बघण्यासाठी आम्ही थांबलो. एकीकडे आपली जाला वाहत चालली होती. मस्त हा निसर्गाचा नजारा बघून थांबले आणि आपली जाला उचलण्यासाठी आमची पावले उचलली. पहिल्याच जाल्याच्या पदरावर आलं तुम्ही, म्हणजे मस्त लहान साईजचं पापलेट. आमच्याकडे याला भील म्हणतात, कोणाकडे कावलीसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला लागोपाठ पास लागतच होते पापलेट, जिवंत पण होते. आणि ह्या पापलेटला केंडवांनी खूप पूर्ण खाऊन टाकलं होतं. केंडव म्हणजे पफो फिश, त्याने पूर्ण माशाला खाऊन टाकलं होतं. मग काय आता हा फेकायच्या लायकी झाला, म्हणजे एवढा मोठा चांगला लागून पण काय फायद्याचा नव्हता. असे पाण्यामध्ये काही आतंकवादी असतात जे माशांची अशी हालत करून देतात. आणि मग काय फटाफट काका पण आपले पापलेट काढून माझ्या हातामध्ये होते त्याने मी जाऊन डब्यात टाकत होतो. आवाज वारा नव्हता पण पापलेट लागोपाठ लागतच होते. साईज थोडी कमी होती, कुठे मोठा पण लागत होता, पण पापलेट लागत होते हे महत्त्वाचं. तर मंडळी, ही व्हिडिओ जी आहे ना पापलेट मासेमारीची, ती लवकरच पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण येईल. पण त्याआधी हे बघा कसले भारी चकचकीत पापलेट आहे. मग ते आम्ही घरी यायला निघाले आणि आपल्या डब्यामध्ये आज बघा किती पापलेट होते. टोटल नाही करून 18 ते 20 पीस मिळाले. तर अशी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला फॉलो नक्की करा आणि वर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.